नमस्ते, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि गेली काही दिवसापासून मी ब्लॉग नाही अपलोड केले कारण की मनच होत नव्हतं। आजी या दुनियात नाही येत, खूप म्हणजे टेन्शन येत होतं। रोजचा दिवस एक कसा वेगळाच जात होता। तर मग म्हटलं आज चला ठीक आहे व्हिडिओ टाकूयात। आणि आज आहे मंगळवार मला उपवास असतो। तर इथे मी उपवासाची खिचडी बनवली आहेत, त्याच्यासोबत इथे तळलेल्या मिरच्या आहेत आणि डांगर बनवलेत, सुकं डांगर। आणि एका साईडला मी इथे पातेल्यामध्ये, मोठ्या अशा पातेल्यामध्ये इथे तूप पण कढवायला ठेवलेत म्हणजे आणि हे बघा इकडे भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, सुकी बटाट्याची भाजी, कारण की मला उपवास आहे। मग मुलांसाठी सुकी बटाट्याची भाजी बनवली आहे मी। इकडे भात आहेत आणि ते खिचडी पण खातात माझ्यासोबत। आणि इकडे बघा हे मी तूप इथे कडवत ठेवलं आहे, म्हणजे जे लोणी आहेत ना, लोणी मी संध्याकाळीच लोणी बनवून ठेवलं होतं पातेल्यामध्ये। आता हे गॅसवर ठेवलं आहेत, आता ह्या लोण्यापासून इथे तूप काढायचं आहेत। तर भरपूर असं तूप होणार आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता राहा। व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच मी किती तूप बनलं म्हणून। आणि हे तूप मी सेलसाठी बनवते, म्हणजे सेल करते तुपाची। तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। आणि ठीक आहे, आता हे तूप होईपर्यंत मी इथे खिचडी पण खाऊन घेते। तर बघा मस्त अशी खिचडी, तळलेल्या मिरच्या, त्याच्यानंतर डांगर। मला आहेत ना म्हणजे फक्त खिचडी अशी खाल्ली बिलकुल जात नाही, त्याच्यासोबत काही ना काही तोंडी लावण्यासाठी लागतंच, म्हणजे डांगरची भाजी किंवा मग दुधामध्ये किंवा दही। तर मग मी कसं बनवत असते उपवास असल्यावर, कारण की नुसती खिचडीच म्हटलं ना तर मग पोट पण दुखतं सारखी खिचडी खाऊन। थोडीच खिचडी बनवली आहे, आता बाकीचे आहेत ते मुलंच खातील। माझे सासरे पण वारले होते, त्याच्यानंतर मी घर आवरलंच नव्हतं। आणि हा जो व्हिडिओ आहेत ना तो मित्रांनो एक 15 दिवसापूर्वीचा आहे, मी तेव्हाचे व्हिडिओ आता अपलोड करत आहेत। मी व्हिडिओ शूट करत होती, म्हणजे तेव्हा 1-2 केले होते, त्याच्यानंतर आजी गेल्यानंतर नाही केले, पण आता म्हटलं ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावेत। आणि त्याच्यानंतर बघा मी इथे आता माझे सासरे वारल्याच्या 13व्याच्या नंतर मी इथे घर आवरत आहेत, घरातले भांडी वगैरे सर्व घासत आहेत। बाहेर पाऊस पण चालू आहे हलका हलका, पण आता सर्व आवरावंच लागणार आहेत, कारण की ते आवरावंच लागतं। आपल्या घरातलं जर सुतक असतं तर ते सुतक असंच फिरतं, म्हणजे सर्व आवरावावर करावी लागते। तर हे बघा मी आता किचनमधले सर्व भांडे घासून घेत आहेत, बेडरूम वगैरे सर्व, म्हणजे बेडरूम हॉल सर्व घर पूर्ण धुवून वगैरे काढायचे, सर्व आवरायचे आहेत। तर हे बघा आता सकाळी सकाळी पाणी येत ना, तर सकाळी सकाळी इथं सर्व भांडे मी अशी घासून ठेवलेत, सर्व भांडे घासून झाली आहेत माझी आता। त्याच्यानंतर आता मी घर इथे साफ करणार आहेत। हे बघा असे इथे बाजेवर मस्तपैकी मी इथे वाळू घातले आहे सर्व भांडे। आणि आता घरातलं आवरायचा आहे जो पसारा तो मी आवरणार आहेत। आणि हे कपडे पण बाकी आहेत, पडदे वगैरे काढले मी धुण्यासाठी, हे पडदे पण धुवून घेणार आहेत मी। सकाळी सकाळी पाणी असं नळाला फुल प्रेशर, हे बघा। तर सर्व कामे मी सकाळी सकाळीच करत असते। खूप जास्त असतं, म्हणजे दिवसभर नळाला पाणी असतं, फक्त मध्ये जे 2 तास आहेत ना, 2 तास पाणी नळाला नसतं। तर हे बघा खूपच सगळं पाणी आहेत। तर ही आता बादली भरेपर्यंत तुम्हाला मी चला हॉल दाखवती। हे बघा काही इकडे भांडे घासून ठेवलेत आणि हे पडदे वगैरे हे धुवायचेत, मी इकडे चप्पल स्टँडवर ठेवले होते ते। आणि इकडे ही गिरणी वगैरे हे व्यवस्थित साफ झाली आहेत। हे राशनचे गहू आहेत, हे गहू बकऱ्यांना द्यायचे राशनचे गहू। आणि हे बघा इकडे हे भांडे झाले घासून। आता मी किचनमधला जो पसारा आहेत ना, म्हणजे किचनमध्ये झाडून झटकून वगैरे घेते आणि मग नंतर इथे भांडे वगैरे लावून द्यायचे। हे बघा तर फ्रीज साफ करायचे अजून। आणि हे बघा इकडे आहेत ना, मी तुम्हाला दाखवते तूप, बघा हे तूप इतकं सर्व तूप झालेत। हे तूप आहे की नाही एकच नंबर, आणि किती मोठं आहे, खूप मोठं पातेल आहेत। हे बघा इतकं मोठं पातेले भरून मी इकडे तूप बनवलंय।
आता गरमच अजून गार नाही झालेलं, हे बघा थोडं गरमच आहेत. आता असंच गरम जे आहेत ना ते मी एका पातेल्यामध्ये ओतून घेणार आहेत वरवरचं, आणि पुन्हा जे खालचं आहेत ना ते पुन्हा गरम करणार आहेत, आणि मग ते पण जे तूप आहे ते गाळून घेणार आहेत. तर तुम्हाला पहिले पण तूप दाखवते. तर मी तुपाची इथे म्हणजे तूप सेल करते. ज्यांना कोणाला तूप पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर द्या, मी त्यांना भाव वगैरे सांगेल. एकदम व्यवस्थित आणि चांगलं तूप आहेत, कुठल्याही प्रकारची भेसळ वगैरे नाही आहेत. तुम्ही बघू शकता मी तुमच्या समोर तयार केलं सकाळी, हे बघा. आणि इकडे बघा हे इतकं डाळीचं पीठ दळून ठेवलं डब्बा भरून, कारण की लागतं, रात्रीच दळलं इथे. आणि इकडे हे वेफर्स आणि हा किस आहेत. आता हा कुठेतरी ठेवते मी वेफर्स आणि किस, मग इकडे झाडून वगैरे घ्यायला. आणि हे बघा मित्रांनो, हे आहेत माझं जुनं तूप आहेत. जुनं म्हणजे एक 15-3 वाराचं असेल ते. तर हे बघा असं मस्त पिवळसर असं तूप आहेत. तर इतकं आहेत, रोज लागतं. फुल डबा भरलेला होता, तर यातनं मी काही विकलं आणि काही डेली यूज करते मी, कारण की मुलांना तूप लावून पोळी किंवा मग तुपाचा रवा वगैरे त्यांना बनवून देत असते. तर हे बघा इकडे, आवाज कमी कर बेटा, बस. आणि हे बघा इकडे काही असे डबे वगैरे ठेवलेत मी. नंतर डबे घासले की डब्यातले ज्या वस्तू आहेत ते इकडे ठेवले आहेत. डबे घासले की मग हे ठेवून देणार आहेत वरती मी. आवाज कमी कर ना बेटा. आणि हॉल आवरून झाला आहेत, हे बघा अशा पद्धतीने मी इकडे हॉल पण आवरला आहेत. तू हे गोणी कशाला लावली का बे इथं? आणि हे बघा ह्या शेंगा आहेत, भुईमुगाच्या शेंगा. धरे पकडे खाऊन घे प्रसाद. आणि हे बघा इकडे असं हॉल आवरला आहेत, हे बघा टीव्ही चालू इकडे, आणि शोकेस तिकडे ठेवले त्या साईडला, कारण की इकडे खूपच असं पसारा वगैरे होत होता. आणि इकडे हे कूलर वगैरे, टीव्ही चालू आहे. हॉल पूर्ण आवरून झाला आहेत माझा. तिकडे किचन आहेत, हे बघा. आता हा पडदा मी सध्या पुरतं तसा लावला आहे, तो तुटला एका साईडनं, हा पण सेट करणार आहे व्यवस्थित, तो धुवायचा आहे. आणि हे बघा इकडे इकडच्या साईडला इथे बसण्याच्या ज्या सोफा वगैरे तो इकडे ठेवला आहेत मी. आणि हे बघा मस्तपैकी असं हॉल पूर्ण आवरून झाला आहेत माझा. आणि हा माझा सासूबाईंचा फोटो, तो पण पुसून घेणार आहेत मी थोड्या वेळानं. आणि हे बघा मस्त असं हॉल आवरलेला आहेत. इकडे ह्या गोण्या आहेत शेंगांच्या, इकडे माझी मुलगी बसलेली अभ्यास करते आहेत. हा बेड आहेत, अजून बेडवर चादर अंथरायची आहेत, कारण की ती सर्व धुवायला काढले आहेत मी. आणि इकडे मुलांच्या बुक्स वगैरे आहेत. आणि इकडे हे बघा टीव्ही आहेत. हे कोणी खाली केलं काव्या ते? हे बघा मुलं आहेत ना, हे इथं मी शोसाठी असं लावलेलं आहेत, पण मुलं सारखं ते खाली करून देतात. हे बघा वेल येत हा. आणि टीव्ही ना फ्रेंड्स फिरते ना, म्हणून मुलं काय करतात सारखी टीव्ही इकडे तिकडे फिरवतात. हे बघा अशी फिरवतात, अशी फिरवतात. तर सारखी टीव्हीची जी लेवल आहेत ना सारखी फिरवत असतात ते. आणि आता बघा इकडे मी किचन आहेत ना व्यवस्थित असा झटकून घेतलाय सर्व किचन. आणि हे बघा इतका सर्व असा कचरा निघाला किचनमध्ये. जास्त नाही आहेत, फक्त जे पेपर वगैरे ना डब्यांच्या खालचे ते पेपर सर्व मी काढून टाकलेत. आता नवीन पेपर बसवायचे आहेत. तर हे बघा आता इथं मस्तपैकी झाडू मारून घेते, आणि नंतर परत मग फरची घासायची आहेत सर्व आवरून, कारण की संध्याकाळपर्यंत भांडे पण घरात घ्यायचे आहेत लवकर. संध्याकाळचे काही भांडे बाहेर नाही ठेवत, घरातच आणायचे पटकन आणि पटकन अटकवून द्यायचे, म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी पण म्हणजे फ्रेश वाटतं ना. नाही तर मग पसारा असा ठेवणं बरोबर नाही वाटत योग्य. आणि हे बघा भिंती वगैरे इथे मस्त मी झटकून वगैरे घेतले आहेत. तर हा पूर्ण कचरा मी एका गोणीमध्येच इथे करणार आहेत सर्व एकत्र. आणि गोणीमध्ये डायरेक्टली ही गोणी आहेत ना, पूर्ण कचरा मी काय करते घर आवरत असताना पूर्ण जो कचरा आहेत ना एका गोणीमध्ये टाकत असते. आणि नंतर ही गोणी यांना घंटागाडी आली की घंटागाडीमध्ये गोणी सहित फेकून देते, कारण की ते घंटागाडीवाले गोणी सहित घेतात कचरा, ते काही गोणी परत देत नाहीत. मग ही पूर्ण गोणी पण देऊन टाकायची. आणि माझ्याकडे आहेत इथे कचरा टाकण्यासाठी डस्टबिन आहेत, पण मग त्यात इतका कचरा नाही बसत.
कारण की आता घर साफ करायचं म्हटल्यावर खूप कचरा वगैरे निघतो, म्हणजे ज्या काही बिगर कामाच्या वस्तू आहेत त्या पण आपण फेकून देतो ना. आणि आता हे बघा, आता इथे संध्याकाळची वेळ झाली आहे. आता भांडे आतमध्ये घेते मी. आणि आता तुम्ही बोलशाल इतका वेळ का लागला, अंधार झाले मला भांडे घरात घ्यायला. तर काय आहेत ना, सर्व काम आवरल्यानंतर लगेच गोठ्यामध्ये माझ्या गाईंचं काम चालू होऊन जातं. कुटी करणं, त्यांना चारा वगैरे टाकणं, दूध काढणं, तर सर्व कामे करता करता इतका वेळ होतोच. आता इतका वेळ झाला. आता भांडे घरात घेऊन व्यवस्थित मी रॅकला लावणार आहे सर्व भांडे. तर हे बघा, असे भांडे पण मस्त सुकलेत. आता माझी मुलगी ना, आम्ही दोघीजणी पटपट बाहेर घरात आतमध्ये सर्व भांडे घेतो आणि भांडे व्यवस्थित रॅकला लावून देतो. हे चला मग, कारण की काय असतं, गोठ्यामध्ये पण काम असतात ना, तर मग थोडाफार वेळ होतोच. आणि मिस्टर नाही येत घरी, त्याच्यामुळे तर मग सर्व एकटीलाच करावं लागतं. ते पण आता सेकंड शिफ्टला गेलेत म्हणून. आणि मुलं पण आहेत, पण मुलं नाही इतकं करू लागत. आता मी एकात एक भांडे सर्व टाकते आणि मुलीकडे देते. मुलगी पटकन मध्ये ठेवून घेईल सर्व भांडे. आणि नंतर स्वयंपाक पण करायचा आहे. चला मग बघत राहा. आणि हे बघा, आता सर्व जी भांडे आहेत ती आतमध्ये आणली आहेत सर्व, म्हणजे हे एकाच रॅकची आहेत. हे बघा, तर आज ही एक रॅक साफ केली मी. इथे साफ म्हणजे पूर्ण झटकून वगैरे घेतलं घर आणि ही रॅक साफ केली. यात भांडे आता लावणार आहेत आणि उद्या जी तिकडच्या साईडची रॅक आहेत ना, ही साफ करायची आहेत, कारण की इतकं सर्व एक दिवशी पॉसिबल होत नाहीत. तर आता हे बघा, आणि इकडे आता झोपायच्या पूर्वी हे भांडे मी सकाळी लावणार आहे, कारण की आता खरंच खूप कंटाळा आला आहे. आणि कारण की 11 साडे11 वाजलेत. आणि इकडे बघा, हे जे तूप आहेत, हे तूप मी इथे घेतलेत. आता हे तूप ओतून ठेवायचं आहे. हे बघा, किती सर्व तूप आहेत ना, तर ते हा जो डब्बा आहेत व्यवस्थित मी पुसून वगैरे घेतलेला आहेत. आणि आता हे तूप आहेत ना, गाळून यात ओतणार आहेत मी. तर मग चला ओतून घेऊयात. आणि हे बघा, इकडे आता हे जे तूप आहेत ना, मी एका डब्यात ओतून घेत आहेत. आणि जुना पण डब्बा आहे एक तुपाचा, त्यात थोडंच तूप आहे, म्हणजे एकतरी 1 लिटर असेल त्याच्यामध्ये 1 किलो. तर मी तो डब्बा साईडला ठेवला आहे, कारण की हे ताजे आहेत म्हणून एका दुसऱ्याच डब्यात व्यवस्थित भरत आहेत मी इथे. आणि हे बघा, माझ्याकडे एक छोटासा डब्बाच आहे हा छोटासा, तर याने घेत आहेत. कारण की दुसरी पळी वगैरे जर म्हटलं तर मग खूप खेळायचं काम होतं. तर मग अशा डब्याने मी काढून घेते तूप. आणि इतकं मोठं पातेलं आहे, ते मला काही उचलता येणार. आणि हे बघा, आता मी इकडचं सर्व जे वरचं तूप आहेत ना, ते पूर्ण गाळून घेते डब्यामध्ये. हे बघा, मी इकडे गाळलं आहे पूर्ण. जे वरचं तूप आहेत ना, ते गाळून घेते. आणि नंतर जे खालचं राहिलेलं तूप आहे ते पुन्हा गरम करून त्यातलं तूप काढून पुन्हा जे खाली राहिलेलं मग मी फेकून देते, किंवा मग मुलं वगैरे खातात. तर मग ठीक आहे, चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. तर ठीक आहे, गुड नाईट सर्वांना. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट.